नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय बळीराजा. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या या लोणी मार्केटला खूप मोठा असा गायांचा बाजार भरतो आणि तो बाजार आठवड्यातील दर बुधवारी या ठिकाणी भरला जातो. त्या बाजारामध्ये आज आपण आलेलो आहोत. मित्रांनो, आज लोणी मार्केटला जनावरे तर खूप आहे, परंतु शासनाने जे कत्तलखाने बंद केले त्याचा परिणाम आज मार्केटवरती दिसून येत आहे. या ठिकाणी आपल्याला लावलेला फलक दिसतो की या ठिकाणी गायांची वासरे किंवा भाकड जनावरे जर सोडून गेला तर त्याला शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला 5,000 रुपये दंड होईल. या बाजारावरती परिणाम असा होतो की शेतकऱ्याकडे एखाद दोन भाकड जनावरं असेल तर ते विकली जातात आणि थोडंफार त्याच्यात पैसे घालून शेतकरी दुधाला योग्य अशी गाय घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला आता कोणताच पर्याय नसल्यामुळे शेतकरी या बाजाराकडे पाठ फिरवताना आपल्याला दिसत आहे. या बाजारामध्ये व्यापारी असो किंवा गाय विकणारा शेतकरी असो दे, गायीची किंमत किती सांगत, परंतु परिस्थिती पाहून शेतकरी या ठिकाणी योग्य किंमत लावूनच गाय खरेदी करू शकतो. चला तर मग आपण जाणून घेऊया काय काय किंमत आज बाजारामध्ये गायांची असू शकते. नमस्कार वडील. नमस्कार, बोला. किती गाय आणल्यात? 15. 15. किती दिल्यात, किती राहिल्यात? 11 दिल्या, 4 राहिले. हा का? कशा कशा आहेत या? मांडीवर जाण्याला खाली आता जनायला आहेत का? काय काय किंमत लावली? 1,90,80, 75, 80. म्हणजे जसे गाय असेल त्या प्रकारात 2 दात 4 दात वगैरे? 4 दात 75 चे 80 चे भाव दिले. हा, म्हणजे जशी गाय क्वालिटी असेल त्याप्रमाणे किंमत आहे. ओके ओके, चालेल चालेल. तुझा नंबर सांग दादा. 98 81 हा. 84 हा 18 हा. 89. ओके ओके ओके. ए दादा, कुठली गाय? गाय शिर्डी. शिर्डी गाय घरचीच आहे ना? हा घरची. 2 दात आहे का 4 दात आहे? दोनदा किती वेळा आहे? पहिल्यांदा. पहिल्यांदा आहे का? काय किंमत सांगितली? सांगाल तिची 95 आहे. 95,000 रुपये. घरची म्हणली विचार आहे ना, तू काय दूध किती दूध दिलेलं आहे? तिची आई ना 25+ देईल. हा का? 25+. ओरिजिनल माल चित्तर आहे. हा ना? हो. काय सोडायची लास्ट किती सोडणार आहे? लास्ट ठुलो आता. आता तुमचं गोपनीय नका सांगू. हा 9. ओके ओके ओके. या मार्केटमध्ये मांडीवर आलेली म्हणजे ताजी जमण्यासाठी तसेच तपासून लागवड योग्य कालवड असे बरेचशा प्रकारचे जनावरे या ठिकाणी मिळतात. मामा किती गाय आणल्यात? काय 15 आहे. 15 आहे का? या कशा काय आहेत? ती जनेले, ती जनायला आहे, इकडच्या जनायला आहे सगळ्या. हा का? जनेली ती 10-15 दिवसाचा अवकाश आहे. हा 12-13 दिवस बाकी जनेले 2-4 दिवस. काय रेंजच्या गाय आहेत? ट्रेन थोडी कमी किमतीची आहे. ही काही 45,000 रुपयाला देऊन टाकू. 18 लिटर दूध तिला. आत्ताच जनलेली का? हा, जनेली. ही काय गोर आहे खाली. हा का? हा, आणि पलीकडली पलीकडली जाणायला तिचे 55,000. 55. रेंज कमी वाटते हा, आज. कमी आहे. मार्केटला नाही ना, ते काटे जनावर बंद झाले ना, हा, हा. त्याच्यामुळे शेतकरी काही घ्यायला येत नाही मार्केटला. असा प्रॉब्लेम झालाय का? हो. बरं बरं, चालेल चालेल चालेल. हो नमस्कार शेठ. नमस्कार. किती गाय आणल्यात आज? 12. 12 गाय आणल्यात का? किती दिल्यात, किती राहिल्यात? 8 विकले, 4 बाकी. हा का? काय काय किंमत सांगितली? 60,000, 70,000, 75. रेंज जरा थोडी डाऊन आहे का? हा, जरा हे चाललं नाही त्याच्यामुळे जाऊन दे. हा का? बरं बरं, चालेल चालेल. दादा कुठल्या रे? कारवडी गोडेगाव. गोडेगाव. किती आणल्या होत्या? 12 होत्या, 7 इकल्या, 5 राहिल्या. 5 राहिले का? काय काय किंमत सांगितली? 25,000 भाव सांगायला. सांगायला का? आता लागवड योग्य आहे ना? हा, लागवडीचे. ओके ओके ओके. तुझा मोबाईल नंबर? 96 89 11 65 59. ओके ओके ओके. फोन केल्यावरती माल मध्ये मिळेल? भेटत आहे आपल्याकडे. ओके ओके, चालेल. मध्ये डिलिव्हरी भेटत आहे आपल्याकडे. हो, घरी राहतात गोठ्यावर.
शेतकऱ्याने जनावर खरेदी केल्याच्या नंतर स्वतः शेतकरी गुलाल लावून त्यांना सजवून मगच या ठिकाणून घरी घेऊन जातो. नमस्कार पाटील. हो नमस्कार साहेब. जय महाराष्ट्र, जय शिवराय. कुठले आपण? आम्ही घोडेगावचे. गोडेगावचे. किती कारवडे आणले होते एवढे? आज जवळपास आपल्या 27 कारवडे लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 27. हो, त्याच्यापैकी 7 कारवडे विक्री झाल्यात आणि त्याच्यापैकी 6 कारवडे आमचे इंस्टावरचे फॉलोअर्स, हां हां. आमचे जिवलग मित्र. धंदक साहेब तुमचं नाव काय? तेजस संजय धनगे. मोठे सांगा नाव सांग. तेजस संजय धनके पाटील. या कारवडे कसे आहेत आता? त्यांना 6 हे आता 2 दात कारवडे लागवडीच्या मापाचे. लागवडीच्या मापाचे आहे ना आता? वर असलेल्या कारवडे ते. कसे कसे घेतले? हे 6 कारवडे त्यांना सरसकट 29,000 रुपये प्रतिनागाने दिले. 29,000 रुपये प्रति लागवड योग्य कारवडे. हेटवर असलेले. हो ना. चेक करून दिले. पिशवी वगैरे सगळं चेक करून. विचारा ना, शेतकऱ्यांची माहिती घ्या ना. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर 96049141 आणि दुसरा मोबाईल नंबर आमच्या आकाश शेट वायरगर 90 75 58 45 65. ओके चालेल.